काल आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या दृष्टिकोनातनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसंच अमित शाह साहेब आणि त्याच्यात पियुष गोयल साहेब असतील, शिवराज सिंग चौहान साहेब असतील, या सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा निर्णय घेतला। निर्यात जी 20% निर्यातीला जो कर लागलेला होता त्याच्यातला 20% कर त्यांनी हटवला आणि त्याच्यावर निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्याकरता, इवन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्याकरता त्याचा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे। त्यावर राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं, जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, तसंच अमित भाई, तसंच शिवराज सिंग चौहान आणि पियुष गोयल साहेब या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। एकंदरीत आज काही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो आहे। आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये केली। आम्हाला महायुती आपापल्या परीनं आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे, त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे, त्याच्यामुळे आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा त्या पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे। परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्रपक्षांच्या मनामध्ये कुठलाही गैरसमज होता कामा नये, ह्याची पण काळजी, खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकाच्या बाबतीमध्ये घेत असतो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सुनबाई आणि बाकीचे काही मान्यवर हे काही पक्षामध्ये येत आहेत, त्यांच्यामुळं पक्षवाढीला मदत होईल। आम्ही बेरजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलं आहे तशा पद्धतीनं करतो आहे आणि त्याच्यातून आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे। नांदेडच्याकरता मी आज कलेक्टर नाही आहेत, ते मला वाटतं ट्रेनिंगला का कुठं गेले, परंतु ॲडिशनल कलेक्टरशी बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे। टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायअप केलेलं आहे। आपण चंद्रपूरला एक दिलेलं आहे, गडचिरोलीला एक दिलेलं आहे। परवा मी तटकरे साहेब, उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं। ते मराठवाड्यात पण साधारण 3 ठिकाणी द्यायचा आमचा मानस आहे, एक इकडच्या भागात नांदेडला, दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला। त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता ह्या गोष्टीला कौशल्य विकासच्या निमित्तानं आम्ही ह्या कामाला जास्तीचं महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टला बरोबर घेऊन आम्ही करतो आहे। त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो, जर 195 कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास 160 ते 165 कोटी रुपये टाटा देतं आणि 30 ते 35 कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी, राज्य सरकार म्हणजे आता इथं आपण DPCमधनं घालणार आहे। त्याबद्दल अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली। बीडचा मीच पालकमंत्री असल्यामुळं तिथं काही तो प्रश्न नाही, ते मी करणारच आहे आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शिरसाटांशी चर्चा करून तिथल्याही मुलामुलींना एक नवीन दालन आम्ही ह्या निमित्तानं रोजगार मिळण्याच्याकरता उघडतो आहे। दादा, कोरटकर अजून पकडले गेलेले नाही आहे, चाललेलं आहे। पोलीस यंत्रणेचं काम करत आहेत। कधी एखादी गोष्ट पकडण्याच्याकरता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करता अशातला भाग नाही। आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे, तटाचे, पक्षाचे कुणी असू द्या, त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या, कायद्याच्या आणि नियमाच्या ह्या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो। लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा काय लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैशाचं संकट आहे,
अरे बाबा, मीच अर्थमंत्री होतो. निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून विनंती आहे रे, जरा जास्तीची माहिती घेत चला. ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्यापासून सगळे 42 मंत्री हजर असतात. ते चर्चा करतात. आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो. आम्हाला अर्थमंत्रालय म्हणून ते सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो. आम्ही आमची मतं स्पष्टपणे सांगतो. ते तुम्हाला काही वाईट वाटायचं कारण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.